हाय, स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये. थोबडले सुजल्यासारखं वाटतंय माझं बरं का जास्त. बरं चला, मला सगळ्यांना एकच सांगायचं होतं बरं का. म्हणजे 8 दिवस झाले असं मला बरंच वाटत नाही. 8 दिवस नाही, जवळजवळ 5 वर्ष झाले असं मला या दुखण्याने ना जास्त त्रासलेली बरं का. मी जे कोणी ज्या ठिकाणचा असा गुण येण्याचा पत्ता देईन ना त्या ठिकाणी मी जाते, पण फरक कुठं पडत नाही बरं का. दुखणं एकच, मानीत गॅप असल्यामुळे मान हात हा कामाचा एवढा ठणकतो की लिमिटच्या बाहेर. पाठीत गॅप असल्यामुळं पाठ पण दुखती. कमरेत गॅप असल्यामुळं म्हणजे ते कमरेच्या मनका का काय ते गादी का काय असते का ती, तो गॅप असल्यामुळे ना पाय आणि कंबर एवढी दुखती ना. 5 वर्षामध्ये जे कोणी जिथलचा पत्ता दिला असेल ना, मी त्या ठिकाणावरती जाऊन आलेले असेल, पण गुण कुठंच येत नाही. जोपर्यंत गोळ्या औषधं आयुर्वेदिक पावडरी पुड्या चालू आहे ना तोपर्यंत फरक पडतो बरं का. त्याचा आहे ना आसर संपला का परत आहे ना पार अक्षरशः आत्महत्या करून टाकावी की काय एवढा ठणक असतो आणि एवढं म्हणजे तकलीफ होती जीवाला. तर मला अशी सवयीची बरं का, म्हणजे घाण सवय नाही म्हणता येणार, की जे कोणी पण सांगन ना त्या ठिकाणी जायचं, पैसे नासायचे, फक्त एकाच आशेने की जेणेकरून दुखण्याला फरक पडेल ह्या आशेने बरं का. असंच मोबाईलवरती पण आहे ना मी भरपूर व्हिडिओ पाहिल्यानंतर आहे ना, म्हणजे ते नृसिंह सरस्वतीचे देवस्थान असतात बघा, त्या देवस्थानांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर तिथंसुद्धा फोन केले होते. तर तिथंसुद्धा नुसतं बघायला जायचे, पहिल्यांदा पाहायचे की बाबा आपल्याला कशाचा एवढा दुखण्याचा त्रास आहे, कशाने. त्याचे धुळ्याच्या ठिकाणचं नृसिंह सरस्वतींचं ते व्हिडिओ होता बरं का, म्हणजे देवाचं ठाणं होतं. तर तो माणूस म्हणला तुम्ही येऊ नका, पण तुम्हाला मोबाईलवरून आहे ना म्हणे मी सांगतो, 500 रुपये टाका म्हणे आधी. 500. बरं म्हणलं 500 रुपये टाकल्यानंतर परत पैसे नाही लागणार ना. ही गोष्ट परवा दिवशीची बरं का. त्याच्या आधी आम्ही कुठं जाऊन आलो ते पण सांगते तुम्हाला. तर 500 रुपये टाका म्हणलं बरं. 500 रुपये टाकल्यानंतर तेवढ्यातच का, नाही म्हणे तुम्हाला जर काही त्याच्यात आहे ना काही प्रॉब्लेम निघला ना म्हणे तुम्हाला 9,000 रुपये लागतील म्हणे ते सगळं काही करायला. बापरे. त्याला म्हणलं मामा आमची परिस्थिती एवढी नाही, म्हणलं दुखण्याला लय पैसे घातलेत म्हणलं बरं का, येऊ नका, बघू नका. असं करून त्यांनी फोन कट करून टाकला बरं का. सांगण्याचा उद्देश एकच बरं का, जिथं जाईन तिथं लोकांना फक्त पैसा लागतो, पैसा. कोणाच्या गरिबीशी कोणाच्या परिस्थितीशी त्यांना काहीच घेणं देणं नसतं. नुसता पैसा, देवाच्या नावाखाली नुसते पैसे उकळायचे करून राहिलेत लोक. पण माणूस एकदम असं दुखण्याने एकदम त्रासलेला असला ना तर पैशाला पण हे करत नाही, उसणं पासणं याजानी बिजानी करून का व्हायना आणतं, पण तरी पैसा घालून कुठंच फरक पडत नसतं. या गोष्टीत जास्त चिड येते. आणि तुम्ही ते दत्तधाम सरकार म्हणून बरेचसे यूट्यूबला व्हिडिओ पाहिले असतील बघा, ते असे दाढीवाले बाबा, त्यांच्या हातात काठी असती, ते व्हिडिओ. तिथंसुद्धा गेलो होतो बरं का आम्ही. तर तिथंसुद्धा एवढी गर्दी असती ना, लिमिटच्या बाहेर गर्दी असते तिथंसुद्धा. आणि मोबाईलवर सांगताना ते महाराज काय सांगतात की 1 रुपयासुद्धा लागत नाही, तुमच्या इच्छेनुसार पावती फाडा, तुमच्या इच्छेने देणगी द्यायची असेल तर द्या. सगळं फेक आहे बरं का, सगळं फेक आहे. कोणी फसू नका या अशा भूलथापांना या लोकांच्या. देवाच्या नावाखाली लोक एवढी लूटमार करतात ना. गरीब लोकांनी कुठून कसा कसा पैसा जुळून आणलेला असतो, यांना त्याचं काही पडलेलं नसतं. तिथं पहिल्यांदा गेल्यानंतर म्हणजे असं त्या महाराजांपुढं उभं राहायचं अक्षरशः. ते सांगतात ना, दत्त महाराजांची कृपा होईन, असं झाली, तुमचं दुखणं बरं झालं, बघा आता चालून बघा, हिंडून पहा, फिरून पहा. तेवढ्या क्षणाला त्यांच्या तिथं 2100 रुपयाची पावती फाडावं लागती. किती? 2100 रुपयाची तेव्हा पावती फाडावं लागती. त्याच्यानंतर 5-6 हजाराचे गोळ्या औषधं देतात बरं का. 5-6 हजाराचे गोळ्या औषधं देऊन जर फरक नाही पडला तर 3,500 रुपयाचं हवन करायला सांगते तो. मग विचार करा, 9-10 हजार रुपये घालून पण एखाद्याला जर गुण नाही आला तर किती हे मोबाईलवरचे फेक व्हिडिओ म्हणजे पाहून लोकांची दिशाभूल केली जाते. आज माझं डोकं एवढं दुखतंय ना,
व म्हणलं चला आपल्याला आलेले अनुभव आपण जसं एखाद्याच्या भूलथापांना मोबाईलवरच्या व्हिडिओला फसतो तसं इतरांनी बी फसू नये ह्याच्यासाठी म्हणलं एक छोटासा व्हिडिओ काढून टाकावा. मी 7-8 दिवस झाले व्हिडिओसुद्धा काढत नाही बरं का. लई तकलीफ होती दुखण्याने, लई असं वाटतंय काय करावं आणि काय नाही. डोकंसुद्धा एवढं दुखत आहे ना, असं भिंतीला धडक घेऊ का काय असं वाटत आहे. तर मग म्हणजे सांगण्याचा हेतू एकच, उद्देश एकच, गरीब परिस्थिती जर असली ना अशा लोकांच्या नादी न लागलेलंच बरोबर का. 8-8, 9-9, 10-10 हजार रुपये घेऊन कवडीचा गुण येत नाही, काही नाही. नुसतंच गरिबाचे पैसे उकळायचे कामं केले जातात बरं का अशा ठिकाणी. मोबाईलवर व्हिडिओ टाकताना तर वेगळेच टाकतात आणि तिथं गेल्यानंतर वेगळेच प्रसंग असते. तर जरा तरी थोडीफार तरी गरिबाच्या गरिबीची जाणीव ठेवली पाहिजे ना अशा लोकांनी. असे खोटेनाटे व्हिडिओ टाकून आहे ना गरीब लोकांकडून तरी त्यांनी पैसा उकळला नाही पाहिजे बरं का. मी तर जिथं नाही तिथं, जिथं नाही तिथं कोणी म्हणलं देव दिवशी आयुर्वेदिक औषधं, दवाखाना सगळं करून बसले 5 वर्षामध्ये. एवढे पैसे घातले ना मी, एवढी कंजूसबाई कधी वर्षाला साडी घ्यायला कंजूसपणा करणारी, पण दुखण्यासाठी मी लई पैसे घातले लई. मग कुठंच फरक पडत नाही. मागच्या वर्षी एका ठिकाणी गुण आला होता राहुरीच्या तिकडे येवला आखाड्याला, पण तिथं बी बरं का सकाळी जर गेलं ना 6च्या बसनी तर संध्याकाळी यायला फार अंधार पडायचा, अख्खा दिवस जायचा. तिथं पण लई पेशंट असायचे आणि तिथंची बी असायची ट्रीटमेंट आहे. म्हणजे तिथं एवढे पैसे घेत नाही, 500 रुपये घेतो बरं का तो माणूस. पण तिथं एकच अडचण आहे, जायला अख्खा दिवस सकाळपासून तर संध्याकाळ मोडतं. तिथं जाण्यात, तिथं थांबण्यात एवढे पेशंट उरकूस तर, आपला नंबर येऊस तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर 15 दिवसाला तिथं जावंच लागतं. मी वर्षभर गेले होते, पण तिथे गेल्यानंतर तेवढा फरक पडतो. त्यांच्या त्या गोळ्या आयुर्वेदिक पावडर ती जर घेतली तर बरं वाटतं, पण ते जर बंद केलं ना परत जैसे ते वैसे असं होतं नुसतं. त्यामुळे दुखण्याला त्रासलेल्या माणसाने उगीचच कुठं पण पैसे घालू नका. माझ्या तकदीराने मला आहे ना योग्य ते ठिकाण भेटा नाही दुखण्याच्या उपचाराला. तुम्ही पण मोबाईलवरचे असे फेक व्हिडिओ बघून एवढेले पैसे घालण्याचा प्रयत्न करू नका. मोबाईलवर जे दाखवतात ना ते सारं खोटं आहे, सारं साफ खोटं आहे. मी मोबाईलवरच्या व्हिडिओंचा 2-3 ठिकाणी जाऊन फसले. दुखण्याला गुण येतो की नाही येतो, असंच मरते की काय मरते, माझं डोकंच चालत नाही. लई आज इतकं डोकं नुसतं असं पूर्ण डोकं इतकं दुखत आहे ना लिमिटच्या बाहेर. नेमका काय प्रॉब्लेम आहे दुखण्याचा आणि काय नाही. गॅपनी एवढा त्रास होत असन का नाही असन मला ते सुद्धा समजत नाही आहे. आणि परत एकदा सगळ्यांना सांगते, मोबाईलवरच्या फेक व्हिडिओला कोणीही फसू नका आणि कोणीही एवढाला पैसा नासू नका. मी तर नासून फसले, जाऊन फसले आणि पैसा घालून फसले. दुखणं असल्यानंतर माणसाचं डोकंच काम करत नाही काही. मस्त मी व्हिडिओमध्ये ना मस्त हसून खेळून राहते बरं का. दुखणं लपवण्याचा प्रयत्न करते. घराच्या बाहेर जरी पडले ना मी तर चेहऱ्यावर मी एकसुद्धा असं वाटून देत नाही की कुणाला वाटत असं नाही आजारी काहीचं दुखत आहे. सगळ्यांदेखत हसून खेळून राहते. पण घरात असल्यानंतर माझी परिस्थिती मलाच माहिती. पुढे ना मी असं दुखणं दिसू नये कोणाला माझं दुखत आहे असं वाटून देऊ नये असं चेहऱ्यावर ते हावभाव दाखवते. पण मनातून आणि शरीरातून काय होतं आणि कसं होतं आणि किती तकलीफ होती प्रचंड भयानक प्रमाणाच्या बाहेर ना माझ्या जीवाला माहिती.